शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यासाठी वीज बिल माफ केलं. आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ. जाहीर सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान. मुख्यमंत्री पदासाठी आता वॅकन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा मिश्किल प्रतिप्रश्न. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नसल्याचंही शिंदेंनी केलं स्पष्ट. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार. पाठिंब्यासाठी शरद पवारांचाही होकार, सूत्रांची TV9 मराठीला माहिती. डिलिमिटेशन संदर्भात सर्वांच्या वेगवेगळ्या भूमिका. सर्व राज्यात 50% जागा वाढल्यास विचार करू. सर्वांशी चर्चा झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट. जयंत पाटील हुडी घालून नव्हे तर ऑफिशियली सीएमना भेटले. खासदार सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्ष मुख्यमंत्री फडणवीसांना ठेवला. वर्षा निवासाने कोण येतं जातं हे मुख्यमंत्र्यांनाच विचारा, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. आम्ही सगळे खासदार आमदार शरद पवारांशी एकनिष्ठ आहोत. दादांच्या निधनानंतर विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जयंत पाटलांचं भाष्य. शरद पवारांना जे योग्य वाटतंय ते करतील. कुठला निर्णय झाला की मग भाष्य करू. पवार एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांवर अरविंद सावंत यांचं वक्तव्य. शरद पवार एनडीएत येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तरीही असं झाल्यास लोकांचा नेत्यांवरचा विश्वास कमी होईल. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. मंत्रिपदावरून मुनगंटीवारांना प्रश्न. पत्रकारांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांकडून देवाची इच्छा असं मिश्किल उत्तर. यावेळी कुठला देव असाही मुनगंटीवारांना प्रश्न. त्यावरही देवाचीच इच्छा असं मुनगंटीवारांचं उत्तर. जनता शिंदेंच्या पाठीशी, त्यांचं राजकीय महत्त्व कमी होणार नाही. भाजपकडून तसा प्रयत्न झाल्यास जनतेला सुद्धा खपणार नाही, मुनगंटीवारांचं भाष्य. मुख्यमंत्र्यांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत आंदोलन होतंय, तर मुख्यमंत्री फडणवीसांनाही आमंत्रित करू. नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून राऊतांची प्रतिक्रिया. रामरक्षा पठवण्यासाठी मुख्यमंत्री सरसंघ चालकांना रितसर निमंत्रण देणार. आमच्या पक्षाने जरी पुढाकार घेतला असला तरी सगळ्यांना निमंत्रण पाठवणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची माहिती. ठाकरेंच्या रामरक्षा पठणानंतर काँग्रेसकडून रामभक्त आस्था जागरण यात्रा. नागपूरच्या रामटेकमधील गड मंदिरातून यात्रेला प्रारंभ होणार. यात्रेदरम्यान श्रीराम पूजन, आरती, प्रतिज्ञा, स्मरण या कार्यक्रमांचं आयोजन. नाशिकमधील नगरसेवकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नगरसेवक फुटीच्या चर्चेनंतर नाशिकच्या नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक. तुम्ही कुठे जाणार नाही मला माहिती आहे. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. नगरसेवकांबद्दल उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. कुंभमेळ्यावरील खर्चाकडे बारकाईनं लक्ष ठेवा. ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना. विनायक राऊतांवर अटकेची टांगती तलवार. ठाणे न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. सुनेच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांच्या अडचणीत वाढ. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन. माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांवर कारवाई करण्याची मागणी. महिला सक्षमीकरणासाठी सरकारचे आणखी एक सकारात्मक पाऊल. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेचा लाभ आता नोंदणीकृत महिला सेवा सहकारी संस्थांनाही मिळणार. महसूल मंत्री बावनकुळेंकडून पत्रक जारी. वरोरा तालुक्यातील फत्तापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध खनिज उत्खनन. महसूल मंत्री बावनकुळेंकडून कठोर कारवाईचे आदेश. रॉयल्टीच्या 5 पट दंड आकारण्याच्या सूचना. महाराष्ट्राला कॅन्सरमुक्त करण्याचा कुठला मार्ग असेल तर तो तुकाराम मुंडे आहेत. आमदार किशोर पाटलांकडून तुकाराम मुंडे यांच्या कामाचं कौतुक. आशिष शेलारांची ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांच्या कार्यालयाला भेट. शेलारांच्या भेटीवेळी जाधव मात्र अनुपस्थित. उपस्थितांकडून शेलारांचं स्वागत. जाधवांचा निरोप आला होता म्हणून भेट. शेलारांची प्रतिक्रिया. समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमध्ये गैरव्यवहार. कॅगच्या अहवालातून उघड. राज्यातील 6 घोस्ट वसतिगृहांना 4 वर्षात 1,62,00,000 अनुदान. जालन्यातील मोदीखाना वसतिगृह प्रत्यक्षात कुलूप बंद आहे. नोंदीत मात्र 38 विद्यार्थी आहेत. कॅगने दिलेला अहवाल हा 2022 ते 2023 दरम्यानचा. प्रधान सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले. वसतिगृहांमधील घोटाळ्यासंदर्भातील अहवालावर मंत्री संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या बैठकीत नारायण राणे अधिकाऱ्यांवर भडकले. जनतेचे पैसे वाया घालवायचे आहेत का? जनतेची आम्ही मतं घेतो, मग त्यांची कामं करायला नको का? नारायण राणेंकडून नाराजी व्यक्त. अजित पवारांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी केली जाणार. राज्य शासनाकडून आदेश जारी. 22 जुलैला अजित पवारांच्या प्रतिमेस शासकीय कार्यालयांमध्ये पुष्पहार अर्पण केला जाईल. बारामतीतील कन्हेरी पर्यटन उद्यानाला दिवंगत नेते अजित पवारांचं नाव. अजित पवार पर्यटन उद्यान असं नामांतर. शासन निर्णय जारी. दिल्लीत 21 जुलैला एनडीएच्या बैठकीचं आयोजन. संसद भवनातील बालायोगी सभागृहात होणार बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन करणार. कुर्ला रेल्वे स्थानकात हातात काठी घेऊन पळणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. संबंधित व्यक्तीचं नाव साजिक अब्दुल करीम चौधरी असून तो मानसिक रुग्ण असल्याची पोलिसांची माहिती आहे. मुंबईतील पावसानंतर साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढली. 4,000वर रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या 10% पाणी कपात रद्दचा निर्णय आता लांबणीवर पडण्याची शक्यता. पावसाने विश्रांती दिल्यानं धरणातील पाणीसाठा वाढलेला नाही. सध्या मुंबईतील धरणांमध्ये 50%च पाणी. हार्बर मार्गावर मस्जिद बंदर ते सँडस रोड स्थानकादरम्यान 4 दिवस रात्रकालीन ब्लॉक. दोन्ही स्थानकादरम्यान स्लीपर नूतनीकरणाचं काम सुरू. बुधवारी रात्रीपासून कामाला सुरुवात. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार. मीरा भाईंदरमध्ये 75% स्मार्ट मीटर बसवण्यात आले. मीरा भाईंदर शहराला अदानी वीज समूह आणि टाटा समूहाकडून वीज पुरवठा. वाढीव वीज देयकांच्या तक्रारीमुळे काही भागात विरोध. मुंबईच्या रस्त्यांवर आता लहान उंचीची देशी झाडं लावली जाणार. झाड पडण्याच्या घटनांनंतर पालिकेचा निर्णय. गार्डन विभाग 8 दिवसात अहवाल सादर करणार. रस्त्यांवर बोर्ड, पिंपळ, उमरासारखी झाडं लावली जाणार आहेत. पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यात यश. पंढरपूरला जाणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा तोल जाऊन ते रेल्वे रुळावर पडले. क्षणाचाही विलंब न करता रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी शहरातील रस्त्यांचं पुन्हा डांबरीकरण होणार. तब्बल 130 किलोमीटर रस्त्यांचं डांबरीकरण आणि दुरुस्ती होणार. या कामासाठी तब्बल 137 कोटींच्या खर्चाला मान्यता. पुण्यात होणारे 3ही उन्नत महामार्ग मेट्रोपर्यंत जोडावे. पुण्यातील सर्वपक्षीय आमदारांची बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडे मागणी. पुण्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे, शिरूर, हडपसर, यवत, तळेगाव, चाकण, शिक्रापूर हे मार्ग बांधण्यात येणार. सोलापूर मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार विमानसेवा सुरू राहणार. सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी. कोर्टाची केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस. सोनम वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भात कोर्टानं उत्तर मागितलं. राज्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसानंतरही पाणी संकट कायम. 2655 गाव पाण्यानं अजूनही 790 टँकरने पाणी पुरवठा होतोय. पाऊस लांबल्यास राज्यात पाणी संकट आणखी भीषण होण्याची शक्यता. नीट यूजीची परीक्षा पुन्हा घेण्याविरोधात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. परीक्षा आधीच पार पडल्यामुळे हा मुद्दा आता अस्तित्वात नाही, असं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने दिलंय. 11वीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून विशेष प्रवेश फेरी राबवण्यात येणार. शिक्षण संचालनालयाने या विशेष फेरीचं वेळापत्रक जाहीर केलंय. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 10,000ची वाढ. देशात 1,36,939 तर राज्यात 13,099 जागा. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांमध्ये 400 ने वाढ. अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखल. अर्जेंटिनाने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. येत्या रविवारी अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना रंगेल. आज पुणे, सातारा तसंच साताऱ्यातील घाट परिसर, सांगली, कोल्हापूर आणि धाराशिवला हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी. येलो अलर्ट असल्याने जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील 4 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार. पुढील 3 ते 4 दिवस आकाश ढगाळ राहणार. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. जिल्ह्यात अजूनही अनेक भागात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा. अनेक शेतकऱ्यांची पेरणी रखडल्याचं चित्र. पंढरपुरात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ. मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं काहीसा दिलासा.
नाशिकच्या इगतपुरीत 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. जालन्याच्या घनसावंगी शहरात तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस तसंच इतर पिकांना फायदा होणार, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. अहिल्यानगर शहर परिसरात रिमझिम पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. जिल्ह्यात आतापर्यंत 60% अधिक पेरण्या. पावसामुळे रायगड जिल्ह्यातील निजामपूर बोरमाच गावाचा संपर्क तुटला. गावाकडे जाणारा एकमेव रस्ता दरड कोसळल्यामुळे बंद, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत. मुसळधार पावसात भिवंडी खाडीतील तात्पुरत्या स्वरूपातील पूल वाहून गेला. बुलेट ट्रेनच्या मुख्य पुलासाठी तात्पुरता पूल बांधला होता. मुख्य पुलाचं बांधकाम लांबण्याची शक्यता. चेंबूर दुर्घटना प्रकरणाचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. उद्यान समितीच्या अध्यक्ष हितल गाला यांच्याकडून नाराजी व्यक्त. संबंधित अधिकाऱ्यांनी कामात दिरंगाई केली का, जाब विचारला जाणार. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासासमोरील झाडावर पालिकेची नोटीस. झाड धोकादायक असल्याची नोटीस. उशिरा का होईना, मुंबई पालिकेला जाग आली, नागरिकांच्या प्रतिक्रिया. वर्धा शहरालगतच्या शिवारात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या, दगडाने ठेचून या मुलीची हत्या केल्याची माहिती. आई वडील घरी परतल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. लातूरमधील नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरने आयुष्य संपवलं. मेहुल राठोड असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव. डॉक्टर मेहुल यांचा मृतदेह एका कारमध्ये आढळला. डॉक्टर मेहुल यांनी टोकाचा निर्णय का घेतला, कारण स्पष्ट. छत्रपती संभाजीनगर जवळील पिसादेवी मार्गावर राजेंद्र पाटील यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी स्थानिकांचा रास्ता रोको. आंदोलकांकडून 50 लाखांच्या मदतीची आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नाशिकच्या सटाण्यात सुरत नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून पवारांच्या राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन. सांगलीच्या कडेगावात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ मोर्चा. तुकाराम मुंडेंना 3 वर्षाचा स्थिर कार्यकाल द्यावा, बदली करू नये, मोर्चेकऱ्यांची मागणी. सिया गोयलच्या कुटुंबियांना अन्न औषध प्रशासन विभागाचा दणका. सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएची कारवाई. 8 लाख रुपयांचा 4000 किलोचा माल एफडीएकडून जप्त. खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छीमारांना सॅटेलाइट फोन मिळणार. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती. आपत्कालीन प्रसंगी मच्छीमारांना तात्काळ मदत मिळणार. बीएसएनएल सोबत मत्स्य व्यवसाय विभाग समन्वय ठेवणार. नाशिकच्या इगतपुरीत पर्यटकांना मारहाण प्रकरणात सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. आरोपींची पोलिसांकडून धिंड. बावली धरण परिसरात पर्यटकांवर हल्ला झाला होता. पालखी सोहळ्यादरम्यान जेजुरी ट्रक अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून मृतांच्या कुटुंबियांची भेट. कसबे डिग्रज, कौलापूर आणि मालगावातील 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रवादीच्या वतीने देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्य सेवा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांसाठी वैद्यकीय उपचार. परळीमध्ये संत नामदेव महाराज शिरोमणी पायी दिंडी पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात. ज्ञानोबा तुकाराम आणि नामदेव महाराजांच्या जयघोषाने हा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्यात आगमन. माऊलींच्या पादुकांचं निरास्नान संपन्न. सोमेश्वर नगरात संत सोपानकाका पालखी सोहळ्याचं पहिलं अश्वरिंगण संपन्न. टाकळे महाविद्यालयाच्या प्रांगणात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पार पडला. अश्वरिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी. 865 किलोमीटर सायकल चालून पंढरपूरची वारी. गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपचे देवानंद भांडारकर यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. 7 दिवस सायकलने पंढरपूर गाठलं. गोंदियात येताच सायकलिंग संडे ग्रुपद्वारे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. साताऱ्यातील लोणंदमध्ये बिग बॉस फेम अभिजित बिचुकले माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. राजकीय नेत्यांनीही वारीतून एकतेचा संदेश घ्यावा, अभिजित बिचुकले यांचा सल्ला. बारामतीत अजित पवारांबद्दलच्या बॅनरने वेधलं सर्वांचं लक्ष. दादा पालखी बारामतीत आली, सगळे आलेत, स्वागताला फक्त तुम्ही नाही, बॅनरवर मजकूर. बारामतीत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाकडून सेवाभावी उपक्रम. कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना खाऊ वाटप आणि वैद्यकीय मदत.
जळगावच्या धरणगावमधील श्रीराम मंदिरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा महाआरती, अयोध्येतील मंदिरात झालेल्या चोरीच्या निषेधार्थ आंदोलन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. मुंबईतील गिरगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलन, खासदार अरविंद सावंतांच्या नेतृत्वात आंदोलन. बीडच्या केजमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा, महिलांच्या मोर्चानंतर दारूबंदीसाठी ग्रामपंचायतीचं पोलिसांना निवेदन, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. गोरेगावमध्ये दुधात भेसळ करणाऱ्या दोघांना अटक, नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करून विक्री केल्याचा प्रकार. मुंबई गुन्हे शाखेकडून दोघांना अटक, 498 लिटर भेसळयुक्त दूध जप्त. नवी मुंबई पोलिसांकडून 1,33,00,000चं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त, थायलंडमधून ड्रग रॅकेट सुरू असल्याची माहिती. 6 आरोपींना अटक, 12 मोबाईल फोन जप्त. प्रशासनाला फसवून शिपाई भरतीसाठी मान्यता दिली, करमाळ्यातील मुख्याध्यापकांचा व्हिडिओ व्हायरल. अवधूत विद्यालयात बोगस शिपाई नियुक्ती, मान्यता आणि शालार्थ आयडी प्रकरण, चौकशीची मागणी. पुणे धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवलं, रेल्वे रुळावर पडलेल्या वृद्ध वारकऱ्याला रेल्वे कर्मचाऱ्याने वाचवलं, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. मीरा रोडमधील वैकुंठधाम स्मशानभूमीत दुर्घटना, अंत्यसंस्कार सुरू असतानाच स्मशानभूमीच्या चिमणीचा काही भाग कोसळला. मनसेच्या संदीप राणेंकडून सुरक्षिततेबाबत तीव्र नाराजी व्यक्त. कथित डॉन बाबा फर्जंद प्रकरणात 5,26,00,000ची मालमत्ता बँकेत जमा, पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी 5,26,00,000ची मालमत्ता जप्त केली होती. पोलिसांकडून आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू. नवी मुंबईतील कोपरखैराणीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. कोपरखैराणीमध्ये सेक्टर 18मध्ये अथर्व सोसायटीतील 3ऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. नांदेडमध्ये एक स्कूल बस चालकाकडून दुसऱ्या स्कूल बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, रोडवर उभ्या असलेल्या एका कारचा आणि स्कूल बसचा अपघात थोडक्यात वाचलाय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील माणमधील खासगी शाळेत तोडफोड, 4 जणांच्या टोळक्याकडून तोडफोड करत जाळपोळ, गणेश पारखी सह 3 साथीदारांना पोलिसांकडून अटक. नागपूरच्या हिंगणा येथे एटीएम फोडून 35 लाख रुपयांची चोरी, सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू. अकोला सक्षम सामाजिक संघटनेच्या तरुणांनी अकोला अकोट आणि देवरी फाटा शेगाव राज्य महामार्ग रोखला. रस्त्याच्या खराब स्थितीविरोधात देवरी फाटा येथे तासभर रास्ता रोको आंदोलन. सांगलीत स्मार्ट मीटर विरोधात दुर्गामातेची वेशभूषा करून अनोखं आंदोलन, स्मार्ट मीटर बसवल्यामुळे बिल दुपटीने तिपटीने वाढवून येतं असा आरोप. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनाबाहेर कंत्राटी कामगारांचं आंदोलन, कामगारांच्या वेतनवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात. डहाणूच्या वरुतीमध्ये पोलिसांकडून आदिवासींना मारहाण झाल्याचा आरोप, वरुती येथील खासगी जमीन मोजणी दरम्यान प्रकार घडला, मोजणी सुरू असताना हरकत घेतलेल्यांना मारहाण केल्याचा आरोप, तर कोणतीही मारहाण झाली नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण. मोताळा तालुक्याच्या तारापूर गावातून अस्वलाला सुखरूप रेस्क्यू केलं, तारापूर गावात अस्वलाचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. बदलापुरातील माया रक्तपेढीचा परवाना कायमचा रद्द, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर रक्तपेढीला टाळ, तपासणी न करता 50 रक्तपिशव्या माया ब्लड बँकेला पाठवल्याचं तपासात समोर. पनवेलच्या कामोठे परिसरातील अतिक्रमण, चिकन मटण दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई, कामोठे मेन रोड ते मानसरोवर रेल्वे स्थानक या मार्गावरील फुटपाथवर तोडक कारवाई. नाशिकच्या बापूपूल परिसरात लुटमार करणाऱ्या गुंडांची पोलिसांकडून धिंड, तरुणांची गाडी थांबवून भाईगिरी करत लुटमार केल्याचं प्रकरण, म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.